अभिनेते शरद पोंक्षेंचं मनुस्मृतीबद्दलचं एक स्टेटमेंट सध्या व्हायरल होत आहे. काय आहे ते स्टेटमेंट? तर शरद पोंक्षे म्हणतायत की मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली गेली नाही. उलट ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी जर ती वाचली असती तर त्यांनी ती जाळली नसती, असं शरद पोंक्षे म्हणतायत. आता मनुस्मृती ही बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली आणि मनूचा अन्यायकारक कायदा मी जाळतोय असं ते म्हणाले. त्यामुळं मनुस्मृती ही बाबासाहेबांनी वाचली नव्हती आणि म्हणून त्यांनी ती जाळली असं शरद पोंक्षेंना कुठंतरी सूचित करायचंय असं दिसतंय. पण बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली? तर मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना दिली गेलेली हीन वागणूक, म्हणजे स्त्रियांनी जन्माल्यापासून मरेपर्यंत कुणाच्या तरी अधीन राहावं असं मनुस्मृती सांगते. म्हणजे जन्माल्यानंतर तिने आधी पित्याच्या अधीन राहावं, लग्न झाल्यानंतर पतीच्या अधीन राहावं आणि पतीचं निधन झाल्यानंतर तिने मुलाच्या अधीन राहावं. म्हणजे आयुष्यभर तिनं अधीनच राहिलं पाहिजे. स्त्रियांना जर आपण स्वातंत्र्य राहण्याची मुभा दिली तर स्त्रिया या चारित्र्यहीन होतील असं मनुस्मृती सांगते. म्हणजे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरच एक प्रकारे मनुस्मृतीनं बंधन आणलं होतं हे आपल्या लक्षात येईल. मनुस्मृतीनुसार शूद्रांना सुद्धा कोणतेही अधिकार दिले गेले नाहीत. म्हणजे मनुस्मृती असं म्हणते की शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांना पक्क घर बांधण्याचा अधिकार नाही आणि एवढंच नाही तर त्यांना नवीन कपडे घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. मग शूद्रांनी काय केलं पाहिजे? तर शूद्रांनी कोणताही धनसंचय न करता वरच्या 3 वर्णांची निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता शूद्रांनी फक्त 3 वर्णांची सेवा केली पाहिजे आणि ते 3 वर्ण जे देतील त्यावरच समाधान मानलं पाहिजे असं मनुस्मृती सांगते. आता मनुस्मृती स्त्रियांना आणि शूद्रांना एवढी हीन वागणूक देत असेल आणि त्यात शरद पोंक्षेंना काही गैर वाटत नसेल तर शरद पोंक्षेंची विचारधारा किती वर्णवर्चस्ववादी आहे आणि ते ब्राह्मण इतरांना किती हीन लेखतात हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आणि जे हिंदुत्ववादी म्हणवणारी लोक आहेत त्यांनी सुद्धा हिंदुत्ववाद्यांची विचारधारा किंवा उच्चवर्णीयांची विचारधारा त्यांच्याबद्दल काय आहे हे यातून समजून घेतलं पाहिजे.